तर मित्रांनो, आपण आज आलो मुर्डेश्वरला आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुर्डेश्वरमधील जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच सर्वात मोठी मूर्ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, पाठीमागं बघता बघा ती मुर्डेश्वराची मूर्ती बघा आणि जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची ही मूर्ती आहे। तर चला अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी काय परिस्थिती आहे काय नाही बघूया। तर मित्रांनो, समोर बघता ही आहे मुर्डेश्वराची मूर्ती आहे आणि जगामध्ये दुसरा क्रमांक या मूर्तीचा या पुतळ्याचा लागतो बघा। आणि बघू शकता तुम्ही केवढी मोठी मूर्ती या ठिकाणी आहे आणि असं गार्डन वगैरे समोर बनलेलं आहे बघा या मूर्ती शेजारी, या पुतळ्या शेजारी बघा पुतळ्यासमोर। आणि इकडं समोर बघा एक नंदी पण आहे आणि इथं पण आणखीन मूर्ती आहे बघा। आणि इकडं समोर बघा हे समोर काय गेस्ट हाऊस वगैरे बनलेले आहे आणि इकडं समोरच समुद्र किनारा आहे बघा। हा मुर्डेश्वरचा समुद्र किनारा आहे आणि इकडं हा गेट बनलेला आहे आणि इकडं समोर मंदिर आहे बघा। एक आज मुर्डेश्वराचं मंदिर आहे आणि नंतर आता हा इकडं वरती पुतळा बनला आणि इकडं समोर पण बघा एक महादेवाची मूर्ती आहे। तर खूप छान परिसर आहे बघा मुर्डेश्वरचा, मुर्डेश्वर देवस्थान आहे। आणि चला आता इकडे वरती जाऊ आणि वरून कसं दिसते हे बघू आपण। तर मित्रांनो, आपण आता जी महादेवाची मूर्ती आहे त्याच्या पाठीमागे आलो बघा आणि जवळून पहा केवढी दिसती मूर्ती आणि नाव वगैरे बघा केवढा आहे। अशी बनवलेली आहे मूर्ती बघा। आणि इकडे बघा पाठीमागच्या साईडला समुद्र आहे, हा अरबी समुद्र आहे बघा। आणि असं एक गडासारखं आहे बघा, किल्ल्यासारखा हा प्रकार आहे आणि उंच टेकडीवर ही मूर्ती बसवलेली आहे। आणि इकडे बघा ही झाडी दिसते बघा, नारळ वगैरे झाडं आहे ती नारळीची सुपारीची आणि तिकडेच मुर्डेश्वर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणून बघा किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं बघा। हे महादेवाची मूर्ती वगैरे बघा किती छान दिसू लागली आणि आता सूर्यास्त होऊ लागला, सनसेट होऊ लागला। आणि या ठिकाणीच बघा इथं कृष्ण अर्जुनाचा रथ आहे, सारथी रथ आहे बघा। तर वरती खूप छान बनलेला आहे हा गड आणि मंदिर टाईप बनवलेलं बघा। ते खाली मंदिर आहे आणि त्या मंदिरावर वर मूर्ती बनवलेली आहे। आणि अशा वर लगी मूर्तीजवळ गाड्या आहेत बघा, परमिशन घेऊन गाड्यावरती आणू शकतो आपण।